नमस्कार. GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. ठाणे महानगरपालिकामध्ये राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानाअंतर्गत एक भरती आलेली आहे. ही जी भरती आहे ती भरती 3 वेगवेगळ्या पदांसाठीची आहे. त्याच्यामध्ये वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक आणि प्रोग्राम असिस्टंट या 4 पदांसाठीची भरती आहे. आणि या भरतीबाबतची सविस्तर माहिती आपण आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो, तुम्ही व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि त्याच्यामध्ये इथं बघा तुम्हाला जो तक्ता देण्यात आलेला आहे त्याच्यामध्ये बघा जागा किती देण्यात आलेल्या आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्यासाठी 20 जागा देण्यात आलेल्या आहेत. प्रयोगशाळा तंत्रज्ञ 19 जागा देण्यात आलेल्या आहे. आणि सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक 2 जागा, प्रोग्राम असिस्टंट 1 जागा, अशा एकूण 42 जागांसाठीची ही भरती आहे. आता आपल्याला या ठिकाणी जे अर्ज करायचे आहेत त्यासाठीची आपल्याला ही वेबसाईट देण्यात आलेली आहे. या वेबसाईटवरती जाऊन आपण आपले जे अर्ज आहेत ते अर्ज करू शकता. या भरतीबाबतची जी काही माहिती आहे ती सर्व माहिती तुम्हाला या वेबसाईटवरती मिळणार आहे. इथं आपल्याला वयोमर्यादेबाबतची माहिती देण्यात आलेली आहे, तुम्ही ती पाहू शकता. अर्ज भरण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. आपल्याला जो अर्ज आहे तो हा अर्ज इथं जी गुगल फॉर्मची लिंक देण्यात आलेली आहे त्या गुगल फॉर्मच्या लिंकवरती आपल्याला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. अर्ज भरत असताना आपल्याला बघा कोणकोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे त्याची यादी इथं देण्यात आलेली आहे, ती तुम्ही पाहू शकता. आणि हे काय गुगल फॉर्म भरल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, त्याची प्रिंट काढायची आहे आणि त्याची सत्यप्रत करून आपल्याला तो अर्ज तिथं नेऊन जमा करायचा आहे. इथं बघा शैक्षणिक अर्हता किंवा ज्या काही पात्रता आहेत त्या देण्यात आलेल्या आहे आणि वयोमर्यादाही देण्यात आलेल्या आहे. इथं तुमचं प्रतिमाह मानधन ही देण्यात आलेलं आहे. वैद्यकीय अधिकारी याच्यासाठीच्या शैक्षणिक पात्रता बघू शकता, MBBS असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा 18 ते 69 वर्ष राहील असं म्हणण्यात आलेलं आहे. आणि इथं प्रति महिना मानधन 60,000 रुपये आहे. प्रयोगशाळा तंत्रज्ञ 12वी आणि डिप्लोमा विथ महाराष्ट्र पॅरामेडिकल काउन्सिल रजिस्ट्रेशनचा असणं इथं आवश्यक आहे. किमान वयोमर्यादा 18 व 64 वर्ष राहील असं या पदासाठी म्हणण्यात आलेलं आहे. 17,000 रुपये एवढं इथं मानधन आहे. एकूण पोस्ट ज्या आहेत त्या 19 इथं देण्यात आलेल्या आहेत. शहर व्यवस्थापक MBBS इथं तुमचं शिक्षण असलं पाहिजे. किमान वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष. त्याचबरोबर राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष इतकी वयोमर्यादा आहे. सॅलरी इथं तुमची 32,000 रुपये इतकी असणार आहे. त्याच्यानंतर प्रोग्राम असिस्टंट एनी ग्रॅज्युएशन, त्याच्यामध्ये तुमचं टायपिंगचं 40चं इंग्लिश आणि 30चं मराठीचं स्पीड असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा 18 ते 38 वर्ष. राखीव प्रवर्गासाठी 43 वर्ष वयोमर्यादा आहे. आणि प्रति महिना मानधन इथं 18,000 रुपये तुम्हाला देण्यात आलेलं आहे. आलं का लक्षात? शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि मानधन या तिन्ही गोष्टी तुम्हाला इथं व्यवस्थितपणे देण्यात आलेल्या आहे. आणि आता तुम्हाला ज्या वेळेला अनुभव मागितलेला आहे, अनुभवच्या याच्यामध्ये बघा कोणकोणत्या गोष्टीसाठी अनुभव काय मागितलेला आहे त्याची तर सर्व माहिती देण्यात आलेली आहे. या PDF ची लिंक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथं जाऊन तुम्ही ही PDF डिटेलमध्ये वाचू शकता. संगणक अर्हता बघा, इथं तुम्हाला MSCIT चे प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर कुटुंबाचे प्रमाणपत्राच्या बद्दलच्या काय अटी देण्यात आलेल्या आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अर्ज शुल्क इथं देण्यात आलेलं आहे. बघा इथं 150 रुपयाचा DD काढायचा आहे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी आणि राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी 100 रुपयाचा डिमांड ड्राफ्ट काढायचा आहे. तो कोणाच्या नावे काढायचा आहे तिथे तुम्हाला नाव वगैरे सगळं देण्यात आलेलं आहे. त्याप्रमाणे DD काढून तुम्ही जो गुगल फॉर्म आहे तो गुगल फॉर्मची प्रिंट, उमेदवाराचा फोटो, त्याच्यावरती स्वाक्षरी केलेली या सर्व डॉक्युमेंट तुम्ही काय करायचे आहेत, कुरिअरनं किंवा प्रत्यक्ष कार्यालयामध्ये नेऊन द्यायचे आहेत. त्याचा जो ॲड्रेस आहे तो मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. निवड प्रक्रिया जी आहे ती निवड प्रक्रिया तुमच्या मार्कांनुसार केली जाणार आहे, अनुभवानुसार केली जाणार आहे. इथं कोणतीही तुमची एक्झाम वगैरे घेतली जाणार नाही. आणि थेट मुलाखतमध्ये तुम्हाला बघा ज्या काही गुणांकन पद्धत देण्यात आलेली आहे त्याचा इथं चार्ट देण्यात आलेला आहे, सब्जेक्ट देण्यात आलेला आहे, त्यानुसार गुणांकांची पद्धत असणार आहे. हे तुम्ही पाहू शकता. बघा इथं तक्ता दिलेला आहे, त्यामध्ये तुम्हाला पूर्ण गुणांकन कशा पद्धतीने असणार आहे हे इथं डिटेल दिलेलं आहे. त्याचबरोबर काही सर्वसाधारण सूचनाही तुम्हाला इथं देण्यात आलेल्या आहेत. बघा तुम्हाला जो अर्ज करायचा आहे, अर्ज बघा कुठल्या पत्त्यावरती द्यायचा आहे नेऊन किंवा कुरिअरनं पाठवायचा आहे तो पत्ता इथं देण्यात आलेला आहे. बघा की
ठाणे महानगरपालिका आरोग्य विभाग सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग चंदनवाडी 5 पाखाडी ठाणे आणि इथं पिनकोड दिलेला आहे 400602। याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे, बाय पोस्ट किंवा कुरिअर असेल किंवा प्रत्यक्ष नेऊन तुम्ही ऑफिशियल वेळेमध्ये 11 ते सायंकाळी 4 पर्यंत सादर करायचे आहेत, सुट्टीचे दिवस वगळता। तिथे तुम्हाला ज्या डॉक्युमेंट अटॅच करायचे आहेत त्याची सर्व लिस्ट दिलेली आहे, ती लिस्टही तुम्ही इथं पाहू शकता। इथं तुम्हाला सगळ्या डिटेल देण्यात आलेल्या आहेत। मुलाखतीची तुमची तारीख वगैरे तुम्हाला ही जी वेबसाईट देण्यात आलेली आहे या वेबसाईटवरती पब्लिश केली जाणार आहे वेळोवेळी, त्यासाठी ही वेबसाईट पाहणं तुम्हाला आवश्यक आहे। तुम्ही जर या ठिकाणी ऍप्लिकेशन केलं असेल तर याबाबत काही शंका असल्यास तुम्ही मला या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। आणि मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येऊन जातील। भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर। जय हिंद, जय महाराष्ट्र।